ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण ही 10वी ओवी पाहिली होती. वृद्धी पावे गुरुकृपा, ऐशिये स्थिती राहे पा. गुरु कष्टी होय बापा, ऐसे न वर्ते. असं काहीच वर्तन करू नका की ज्यामुळे तुमच्यामुळे गुरुला कष्ट होतील, गुरुला त्रास होईल, गुरुला मनस्ताप होईल. असं काही करू नका, असं काही वर्ते म्हणजे असं काही वागू नका. आपण गुरुला कितीही त्रास दिला तरी गुरुच्या तोंडून आपल्याविषयी कधी अपशब्द निघणार नाहीत. अपशब्द कदाचित निघाले ते बाहेर बोलण्यापुरती, हृदयातनं त्याचं प्रेम थोडंही कमी होणार नाही. आपण गुरुला शिवीगाळ केली, मारलं तरी गुरु कधी तुम्हाला शापित करणार नाही, कधीच नाही. गुरु हो तुमचं कल्याणच पाहिल. पण एक मात्र आहे की असे जे लोक आहेत की ज्यांनी गुरुला कष्ट दिले, त्यांच्या बाबतीत एक मात्र सत्य आहे. कदाचित त्यांची ग्रहदशा चांगली असेल, काही पूर्वपुण्य असेल, म्हणून त्यांना फार तर काही दिवस त्रास होणार नाही. काही दिवस त्यांची प्रगती झाल्यासारखी वाटेल देखील. पण गुरुला थोडेही जर कष्ट कोणी देईल तर त्याची जन्मोनजन्मी मुक्ती होऊ नाही शकत. हे तर गुरु नाहीच नाही, पण जगातला कोणताही गुरु त्या माणसाला, त्या स्त्रीला मुक्त नाही करू शकणार. अशक्य आहे. आणि तो या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये निरनिराळ्या ओवीमध्ये, आपल्या योनीमध्ये तो जन्म घेत राहील आणि त्यातनं त्याची मुक्ती होणार नाही. म्हणून इथे लेखक सांगतात, कवी सांगतात की गुरुला कष्टी करू नका. त्याचं फार मोठं कारण आहे. आणि सांगतात की वृद्धी पावे गुरुकृपा, ऐशिये स्थिती राहे पा. असं काहीतरी करत चला की गुरु नेहमीच आपल्यावरती प्रसन्न राहतील. आपल्यावर जी गुरुकृपा आहे ती सतत वाढत राहील, अशी स्थिती तुम्ही तयार करून राहा. त्यातच पुढे लाभ आहेत असं इथे या ओवीमध्ये सांगतायत, 10व्या ओवीमध्ये. आता आपण 11वी ओवी पाहू. गुरु महिमा अपारू, गुरु तो परात परू. तुझं न कळे म्हणून परिहारू, देऊनी सांगू. असा हा जो गुरुचा महिमा आहे हा अपार आहे, याला काही मर्यादा नाही आहे. आपण गुरुच्या कृपेच्या हजारो लाखो गोष्टी ऐकतो, वाचतो आणि स्वतः पाहतो देखील, अनुभव देखील घेतो. कदाचित त्या पुराणांमध्ये सांगितलेल्या देवाच्या कृपेच्या गोष्टी कमी असतील, देवाच्या कृपेचे दृष्टांत कथा कमी असतील, पण स्वतः अनुभवलेले हे गुरुचे अनुभव मात्र त्याच्या
लक्षावधी पटाने जास्त, लक्षावधी पटीने जास्ती आहे. असा हा गुरुमहिमा अपार आहे. अपार म्हणजे अमर्यादित आहे, त्याला काही कुठे पार नाही आहे. आणि त्याची आपण चर्चा यात केलेली आहे. गुरु तो परात परू. गुरु हा परात पर आहे. परात पर म्हणजे उत्कृष्ट, आणि परात पर म्हणजे सर्वोत्कृष्ट. काय गुरुपेक्षा उत्कृष्ट आणखी दुसरं काही असणे अशक्य आहे. नाही नाही नाही. गुरुपेक्षा ना मुलं बाळ श्रेष्ठ आहेत, गुरुपेक्षा ना नातू पंतू श्रेष्ठ आहेत, गुरुपेक्षा ना आईबाप श्रेष्ठ आहेत, गुरुपेक्षा देव देखील श्रेष्ठ नाही, गुरुपेक्षा ब्रह्मा विष्णू महेश देखील श्रेष्ठ नाहीत. तो सर्वश्रेष्ठच आहे. आणि म्हणून तो परात पर आहे. आध्यात्मिक दृष्ट्या त्याचं जे रूप आहे, स्वरूप आहे गुरुचं, ते परात पर रूप आहे. उत्तमातलं उत्तम, उत्कृष्टातलं उत्कृष्ट असं सद्गुरूचं रूप आहे. गुरु तो परात परू. तुझं न कळे म्हणून परिहारू, देऊनी सांगो. हा जो गुरुचा महिमा आहे, कवी इथे लिहितात मुकुंदराज महाराज, तुला हे समजावून सांगणं किंवा तुला हे कळणं गुरुचा महिमा किती मोठा आहे ते कठीण आहे. त्याचं काही वर्णन नाही होऊ शकत. आणि त्याचं काही वर्णन करून सांगता येण्यासारखं नाही. म्हणून उदाहरणे देऊन इथे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. कशाची उदाहरणे? गुरुच्या महिमेची उदाहरणे. असा तो श्रेष्ठ गुरु आहे. तुझं न कळे म्हणून परिहारू, देऊनी सांगो. अशी ही 11वी ओबी आहे. आणि आता आपण 12वी ओबी पाहू. आता तन मन धन करी सद्गुरुसी समर्पण, नाही तया विण अन्य दैवत जगी. इथे कवी सांगतायत की गुरुला तन मन धन अर्पण करा. आणि तन मन आणि धन कसं अर्पण करायचं याचे प्रकार तुम्हाला मी आता 3-4 दिवसामध्ये सतत समजावून सांगतोय. तन म्हणजे शरीर, शरीराने कशी सेवा करायची. प्रत्येकाला काही गुरुच्या जवळ जायला मिळणार नाही, मग त्यांनी कशी सेवा करायची. थोडं आपलं शरीर कष्टी करायचं, थोडा पीळ द्यायचा आपल्या शरीराला, थोडा त्रास द्यायचा गुरुसाठी, गुरुच्या आज्ञेप्रमाणे. किंवा आश्रमातले जे कोणी प्रमुख असतात त्यांना विचारून, कारण ते गुरुकृपांकित असतात. जे वरिष्ठ असतात आश्रमामधले त्यांनी सांगितलं की तुम्ही अमुक काम करा, तर ते निमूटपणे आपण करायचं गुरुची आज्ञा समजून. आणि असं काम करायचं ज्याच्यामध्ये याला फार मोठं महत्व आहे. इथे असं नाहीये की गुरुचे कामं करण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी नोकर मिळणार नाहीत, असं नाही. असं जर कोणी अहंकार करेल, काय होत मला गुरुच्या आणि कक्षासमोरचं अंगण झाडायला सांगितलेलं आहे, मी कशाला झाडू.
मी तर मोठा अधिकारी माणूस आहे. तुम्ही तिथे एक माणूस लावा ना अंगण झाडायला. मी देतो ना काय 500 रुपये रोज असेल त्याचा, तर मी देतो ना 500 रुपये. पण मला कसं काय सांगता तुम्ही? हा शहाणपणा कामाचा नाही. जेव्हा तुम्ही शरीराने काम करीत असता गुरुसाठी, तेव्हा अतिशय मनामध्ये समर्पणाची भावना जी आहे ती निर्माण झालेली असते, एक शरणागती निर्माण झालेली असते. त्यानंतर तुम्हाला असा अनुभव येईल की तुम्ही शरीराने जेव्हा गुरुच्या आज्ञा पाळता, तेव्हा तुम्ही त्या विशिष्ट वेळेपर्यंत, जोपर्यंत गुरुच्या सानिध्यामध्ये गुरुची तुम्ही सेवा करीत आहात, शरीराने काम करतायत, त्या वेळेपर्यंत तुम्ही वासना मुक्त राहाल. तुम्हाला तुमच्या शरीराला वासना शिवणार नाहीत. तुम्ही जेव्हा शरीराने गुरुचे काम करत असतात, ती काही असो, तुम्हाला सांगण्यात आलं की ठीक आहे झाडाला पाणी टाका. तुम्ही झाडाला पाणी खरोखरीच टाकून बघा, जर गुरुची आज्ञा असेल तर. तुम्हाला जर पाणी टाकायला 2 तास लागतील, त्या 2 तासात तुमची समाधी लागून जाईल, एकाग्र होऊन जाल तुम्ही. ते जर खरोखरी सद्गुरू असतील, तुम्ही समर्पित शिष्य असाल आणि गुरुचं तुम्ही तनाने सेवा करा, शरीराने सेवा करा, बघा तुम्ही एकाग्र होऊन जाल. हा पहा, आपल्या सुगवेमध्ये कित्येकांचा अनुभव असेल, सांगतात लोक मला येऊन. तर हे तन सेवेला फार महत्व आहे. आणि या सर्वात मोठा त्याचा लाभ म्हणजे जो लाभ आपल्याला अध्यात्मिक क्षेत्रातही आवश्यक आहे आणि व्यवहारिक क्षेत्रातही. आपल्यामध्ये जो ठसठसून अहंकार भरलेला आहे, हा अहंकार निघून जातो. आपल्याकडे तशी ही प्रथा नाही आहे, पण मी तुम्हाला नेहमी नाना महाराज तराणेकरांचं, माझे जे पूर्वगुरु होते त्यांचं उदाहरण देतो की त्यांच्याकडे तुम्ही आश्रमात गेलात की तुम्ही ते शिष्टपणा तुमचा काय जमणं, म्हणजे तुम्ही त्या इस्त्री केलेले पॅन्ट महागाचे आणि मग वेगवेगळे शर्ट बदलवायचे, वेगवेगळे तुम्ही तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करायची, मग त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या हॅट घालायच्या, वेगळे वेगळे जर्किन घालायचे, हे सगळे प्रकार चालायचे नाहीत. नाही म्हणजे नाही. एक ड्रेस तुम्ही स्वच्छ धुतवस्त्र ज्याला म्हणतात, एक चांगला जो आहे पूर्ण किंवा अर्ध्या बायांचा बंगाली शर्ट आणि त्यावरती धोतर किंवा पायजामा, तुम्ही का 2 दिवस घालून राहू शकत नाही पायजामा? मला कळत नाही. 2 दिवस तुम्हाला कशाला 8 पॅन्ट ते घेऊन जायला पाहिजे आश्रमामध्ये, आणि 2 दिवसामध्ये 12 शर्ट का लागतात हे मला कळत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या शरीराने गुरुसाठी काहीही त्रास घ्यायचा नाही. आम्हाला त्या गुरुकडे जाऊन आमची फॅशन परेड करायची आहे, कॅटवॉक करायचा आहे, काय म्हणतात त्याला, रॅम्प वॉक करायचा आहे. मग असं जर असेल आणि मग जर तुम्ही जे काही गुरुपासून इच्छा करतात त्याला जर उशीर झाला ते मिळायला, तर त्याला कोण जबाबदार आहे? तुम्हीच जबाबदार आहे. आणि या सुगवे संस्थेने अजून असा नियम का केला नाही मला कळत नाही, पण यंदा या वर्षीनंतर थोडंसं सुगवेचं जे संस्थापन आहे त्यांनी कठोर व्हावं या बाबतीमध्ये, अगदी नक्की कठोर व्हावं. आणि सगळ्यांना सांगावं की जे जे यात्रा नाही आलेत कोणी चालेल, 4च्या ऐवजी 2 आले तरी चालतील, पण तुम्ही या शिस्तीमध्ये या. तुम्हाला हा जो आहे हा ड्रेस कोड आहे तुमचा, काही सांगा, पांढरा शर्ट पायजामा सांगा, धुतवस्त्र सांगा, तुम्ही काय जे सांगायचं ते सांगा, पण तुम्ही या, हे वस्त्र घालून या, हे किंवा हे. आणखी जास्ती प्रकार करण्याची आवश्यकता नाही. कारण बरेचदा सांगूनही दुर्लक्ष होतं, मग ते थोडेसे त्यांच्याकडनं बलात् सेवा किंवा मग फोर्स्ड सर्व्हिस करून घ्यायची असते, सांगून करून घ्यायचं.
की आपण आपल्या आश्रमात गेलो, गुरु किंवा गुरुच्या जवळ गेलो, गुरुची सेवा करायची. जिथे गुरु राहतात तिथे देखील तोच आश्रम आहे. जिथे गुरु तिथे आश्रम. आणि मी तुमच्याजवळ राहतो म्हटलं तर गुरु माझ्याजवळ राहायला येऊ नको असं कधी म्हणणार नाही, कोणालाच म्हणणार नाहीत. शक्यच नाही. पण तिथे गुरुजवळ राहून सेवा तर करावा लागेल, थोडं शरीराला त्रास थोडा करून घ्यावा लागेल. आणि हे त्याच्यामध्ये आपल्या वैराग्य भावनेनी आपल्या गरजा कमी करून राहायला पाहिजे. आणि या शरीर सेवेचा अनुभव आपल्याला इतका चांगला येतो, आपण करत राहा. आता माझं तर आहे, मी तर हेच करत गेलो. अनेक गुरूंकडे मी सेवाच केली आणि आता माझे काय अनुभव सांगू तुम्हाला, तुम्ही स्वतःचेच अनुभव सांगा. तर म्हणून तनसेवेला फार महत्व आहे. आता तन मन धन, आणि मनाचंही तुम्हाला मी सांगितलं की गुरुची पोथी वाचा, गुरुचं गुणगान करा, गुरुचा प्रचार प्रसार करा. का ते सगळी सेवाच आहे ती सगळी. जिथे आहात गुरुचं तिथे स्मरण करत राहा. फार फार मोठ्या घोर संकटामधनं तुमचं रक्षण होईल बघा. मनाच्या कोपऱ्यात हे तंबाखू खाणारे लोक असतात ना, तंबाखू खाणारे खूप दिसतील तुम्हाला. कारण तंबाखूचं व्यसन नाही जात, सगळी व्यसन जातात. तर हे काय करतात, तंबाखूचा एक तोबरा आपल्या तोंडात भरतात आणि काय करतात, तो कुठेतरी आपल्या जिभेच्या खालती किंवा गालामध्ये इथे दाढेच्या मागच्या भागाला किंवा असा कुठेतरी लपवून ठेवतात तंबाखू खाणारे लोक. आणि फर्स्ट क्लास व्यवहार त्यांचे चालू असतात. तुमच्याशी चांगलं बोलतात, भाषण देतात, त्यांना गाणं म्हणायला सांगा तर गाणंही गाऊन दाखवतील, ते सगळं करतात. पण तो जो तंबाखूचा तो भरलेला जो बार असतो एका कोपऱ्यामध्ये, तो मात्र तिथे आस्तोंड चघळणं सुरू असतं. आपल्याला त्या तंबाखूवाल्यासारखं व्हावं लागेल, तंबाखू खाणाऱ्या माणसासारखं. कसं, आपल्या देखील जिभेत सदैव त्या गुरुचं नाम पाहिजे. सगळे व्यवहार करताना, काम करताना, बोलताना, हसताना, खेळताना, बागडताना, जेवताना, कुठेही काहीही करा, गाताना, जसा त्या तंबाखू खाणाऱ्याच्या जिभेखाली तंबाखू असतो, तर कुठेतरी आमच्या इथे आमच्या गुरुचं नाम जे आहे ते आमच्या तोंडी पाहिजे. सदैव मनात ठेवा, गुरुला विसरू नका. काहीही करा आणि त्याची ती सवय लावून घ्यायला पाहिजे. त्याचे खूप उदाहरणं आहेत, पण मग वेळ आपल्याला पुरत नाही आता किती उदाहरणं द्यायची. पण हे तंबाखूवाल्याचं उदाहरण आपल्याला, कारण तुम्ही पाहिले असाल बरेच तंबाखू खाणारे लोक, हे लक्षात ठेवा की सदैव मनामध्ये गुरु ठेवा. मी हे सगळं ज्यांना काही प्राप्त करून घ्यायचं आहे, गुरुकडनं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, आणि मग असेही पुष्कळ लोक असतात, ते विचारत असतात काय हो माझी आध्यात्मिक प्रगती होईल का, केव्हा होईल. मग असं जर आध्यात्मिक प्रगती होईल का वगैरे जर तुमची उत्कंठा असेल, तर मग तुम्ही त्या तंबाखूवाल्यासारखं केलं पाहिजे, तंबाखू खाणाऱ्या माणसासारखं. तुमच्या मुखी नाम राहू द्या आपल्या गुरुचं, सदैव राहू द्या. अशी ही जी आहे, मन गुंतून ठेवा. तन मन धन सेवेमध्ये मन गुरुमध्ये गुंतून ठेवा. आता कालच आपण इथे आपल्या ग्रुपमध्येच एक उदाहरण पाहिलं की माझी एक शिष्य असलेली मुलगी, तिने पहिल्यांदाच भाकरी केली आणि मात्र ती स्वयंपाकघरात कार्य करत असताना आपल्या गुरुमंत्राला जप मनातल्या मनात करत होती आणि अगदी हुबेहूब त्या भाकरीवरती ओम असा उमटला. आपण सर्वांनी पाहिलं.
तर तुम्ही जे करीत असता गुरुसाठी ते कधीही वाया जाणारं नाही आहे. त्याचे खूप खूप उपयोग आहेत आणि सर्व काही दृश्य होणार नाहीत. तुम्हाला काही अदृश्य उपयोग आहेत, इनविजिबल आहेत. ते लाभ तुम्हाला होत असतात, पण ते लाभ काही तुमच्या लक्षात येत नाहीत. आणि तन मन धन, धनाचं पण सांगितलं की धन जे आहे हे गुरुला द्यायलाच पाहिजे, म्हणजे इनव्हेरिएबली द्यायला पाहिजे, अनअवॉइडेबली द्यायला पाहिजे, इनव्हिटेबली द्यायला पाहिजे. तुम्ही किती देता याला महत्व नाही. तुम्ही 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, 5 रुपये, तुमच्या आईपती तुम्हाला जेव्हा जे वाटेल की हे भरपूर आहे, एवढं मी देऊ शकतो जास्तीत जास्त, ते द्या तुम्ही. आणि नियमित द्या. आणि धनत्यागाला फार महत्व आहे, कारण तुम्ही तुमचा जो एक एक पैसा कमवलेला आहे तो काय तुमच्याकडे फुकटात आलेला नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही शरीराने राबलेले आहात, त्याच्यासाठी तुम्ही मनाने काम केलं आहे, तुमच्या डोक्याने पण विचार केला आहे, शरीराने कष्ट घेतले आहेत. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जे काही हातात पैसे मिळाले ते मिळालेले आहेत. आणि वास्तविक धनाचं दान जेव्हा तुम्ही गुरुला करता तेव्हा तुम्ही खरोखरच तन मन सर्व त्या गुरुला दिलेलं असतं. तनही दिलं असतं, मनही दिलं असतं आणि धनही दिलं असतं. त्यामुळे जसं तो नियम आहे, सर्वे गुणा कांचनम आश्रयंती, खरोखर ते खरोखरी सत्य आहे. ते जे कांचन आहे, धन आहे, ते सगळं इट रिप्रेझेंट्स युअर बॉडी अँड माइंड. तन मनाने काम केल्याचं, आपल्या गुरुची सेवा केल्याचं तुम्हाला अनायासे पुण्य मिळणार आहे जर तुम्ही धन अर्पण केलं तर. त्यामुळे तुम्ही इनव्हेरिएबली धन अर्पण गुरुला करा, आठवणीने करा, त्यात काही आळस करू नका. मनी ऑर्डर करा, स्वतः गुरुजवळ जाऊन करा, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे भरून करा, त्याला चेक देऊन करा, वाटेल ते करा. आणि किती त्याचं काही महत्व त्याला नाही आहे, अर्थात महत्व आहेच. म्हणजे अगदीच मला समजा 10,000 रुपये महिना पगार आहे आणि मी 1 रुपया देतो आहे, आणि काय हो ते तुम्हीच तर तुमच्या प्रवचनात सांगितलं होतं की 1 रुपया द्या, 5 रुपये द्या, त्याप्रमाणे मी 1 रुपया देतो. ते चूक आहे. तुम्हाला 10,000 पगार आहे ना, मग तुम्ही किमान 100 रुपये तरी देऊ शकता. मग 1 रुपया नका देऊ, 100 रुपये द्या. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही योग्य ते जे आहे ते धन आपल्या गुरुला द्या. त्याचे अनंत, जोपर्यंत आपण प्रपंचामध्ये आहोत तोपर्यंत त्या धनाचे अनंत फायदे आहे. एक धन तुम्ही काय दिलं तर तुम्ही ते जशी कॉम्प्रिहेन्सिव्ह हे काढतो ना आपण पॉलिसी, तशी धन देणं आपल्या गुरुला ही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आहे. सगळंच कव्हर करतं ते इन्शुरन्स. अघटित काही होऊ नये, कुटुंबात काही त्रास होऊ नये, काय काय वाटेल त्या सगळ्या गोष्टी तो गुरु पाहतो ना सगळं. पण त्याच्यासाठी जे आहे हे तन मन धन सेवा आवश्यक आहे. ही तन सेवा करताना जर तुम्हाला सांगितलं गुरुनी तुम्ही फार मोठे आहात, फार समजा पैसे कमवत आहात, फार श्रीमंत आहेत, जागोजागी तुमचा मान आहे, घराच्या बाहेर निघालं की लोक तुम्हाला सॅल्यूट ठोकतात, एवढे मोठे समजा तुम्ही आहात, आणि तुम्ही आल्यानंतर समजा गुरुनी सांगितलं की अरे बघ माझी जरा पाठ दुखते, माझी पाठ दाबून दे, मग तुम्ही ती पाठ दाबून द्या गुरुची. मी तुम्हाला मागे अष्टपाशावरती सांगितलं होतं की अष्टपाश जे आहेत ते तुम्ही कोण आहात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, तुम्ही मुलगा आहात का तुम्ही मुलगी आहात, तुम्ही अरबपती आहे का तुम्ही करोडपती आहात, तुम्ही कोण आहात, त्या काही घेणं देणं नाही.
जे सांगितलं ते करा, ते काही उगाच सांगणार नाहीत. आणि त्यावेळेला नेमके जे अष्टपाश आहेत ते बरोबर तुमच्यामध्ये आड येऊन उभे राहतात. तुम्हाला ते गुरु जे आहे गुरुची सेवा करू देत नाहीत. संकोच निर्माण होतो मनामध्ये, लाज निर्माण होते मनामध्ये, अवरोध निर्माण होतो, गुरुजवळ जाऊ देत नाही. ही मायाबाई फार ग्रेट आहेत, नाही जाऊ देत. अहंकार तुम्हाला थांबवतो गुरुजवळ जाण्यापासून. तर असं करू नका, तुम्ही तयार राहा आणि त्याचे खूप लाभ होतील. आणि लाभाची आवश्यकता आपल्याला, आपण प्रापंचिक आहोत, आपल्याकडे कोणाचं तरी लक्ष असावं, आपल्या डोक्यावर हात ठेवावा, आपल्या पाठीवरती कोणाचा हात असावा, हे अत्यावश्यक आहे. मग त्यात लाज, सगळ्या त्या अष्टपाशातलं जर सगळ्यात मोठं कारण असेल तर लाजच वाटते. गुरुनी सांगितलं की अरे बाबा एक काम कर बरं, माझी ही लंगोटी जरा धुवून आण बरं म्हणून सांगितलं. ठीक आहे महाराज म्हणून आम्ही निघालो गुरुच्या कक्षेच्या बाहेर. आणि ती लंगोटी, ते धुणं धुणारी एक बाई होती, तिला जरा हे महाराजांची लंगोटी धुवून दे बरं. स्वतः काही ती लंगोटी धुतलेली आहे महाराजांची. तर बाईला सांगितलं, धुणं धुणाऱ्या बाईला. मग ही काही तुमची, कारण महाराज जे तुम्हाला गुरु एखादी सेवा देतील, फार ते जाणकार असतात, फार त्यांना कळत असतं, त्यांना सतत प्रॉम्प्ट होत असतं. त्यांना सेन्सर लावल्यासारखे, त्यांचे 10,000 जरी शिष्य असले तरी कोणाला काय सांगितलं आणि कोण काय करताय हे कसं काय त्यांना प्रॉम्प्ट होतं माहित नाही, पण ते होत असतं त्यांना. तो माहित नाही, ते ती सिस्टीमच तशी आहे. कारण त्या गुरुने ते व्यवहारिक रूप नसतं गुरुचं आत्मिक रूप असतं. आणि तो सर्वव्यापी, ऑल परवेडेड असल्यामुळे त्याला कळतं, सर्वत्र तो असतो. आणि त्याला कळतं की हे पहा, हा माणूस माझ्याकडनं जे आहे माझी लंगोटी धुवायला घेऊन गेला, मी याला मुद्दामून सांगितलं होतं याची परीक्षा म्हणून, आणि याने मात्र संकोच केला. याला लाज वाटली की मी कसं काय नाही, एवढा मोठा माणूस मी, 2 लाख रुपये महिना माझा पगार, आणि मी कशी काय त्याची लंगोटी धुत राहू माझ्या गुरुची. आहेत ना धुणाऱ्या त्या बायका, धुत आहेत, धुणं, त्याला त्यांना द्या. हे काय त्या गुरुला कळत नाही? बिलकुल तात्काळ कळतं, सर्व प्रकारे कळतं. तर अशी ही तन मन धनाची जी सेवा आहे ही आपण करावी. कारण आता हा कळस अध्याय आहे, आणि ज्या कळस अध्यायामध्ये परत परत गुरुविषयी सांगतायत कवी, हे जे लेखक करते आहेत, जे महायोगी आहेत, मुकुंदराज महाराज, ते काही वेडे नाही आहेत. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की आता असो बहु बोलणे, श्री गुरुश्री धरी जीवे प्राणे. ते जीव प्राणाने तुम्ही त्यांना प्राणपणाने एक व्हा गुरुशी, अगदी स्पष्ट सांगितलं. आणि आता यात काही ओव्यांमधनं पुढे त्यांनी सविस्तर त्याची माहिती दिली. आता पुढे त्यांनी असं म्हटलं आहे, आता तन मन धन करी सद्गुरुशी समर्पण. हा समर्पण शब्द मात्र अतिशय महत्वाचा आहे. आणि जशा त्या गुरु महिमेच्या मी सांगितलं की लक्षावधी गोष्टी आहेत, गुरुच्या चमत्काराच्या, गुरुनी केलेल्या कृपेच्या, गुरुच्या महिमा जो आहे मंडित केलेल्या, तशा शिष्याच्या समर्पणाच्या. कारण आता हे समर्पण जे आहे कोणाचं आहे? शिष्याचं आहे. आता तन मन धन करी सद्गुरुशी समर्पण. या समर्पणाच्या लक्षावधी कथा आहेत. अगदी मी सांगितलं भागवताची कथाच, भागवतच सुरू झालाय ते धौम्य ऋषींच्या आश्रमातली आणि अरुणूच्या कथेपासून सुरुवात झालाय. तुम्ही आता अगदी अर्वाचीन भारतामधले तुम्ही रामदास स्वामी आणि कल्याण स्वामींच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल. तुम्ही यांचं चरित्र वाचा, गोंदवलेकर महाराजांचं, आणि गोंदवलेकर महाराज आणि तुकाई महाराजांचं चरित्र तुम्ही वाचा. तुकाई महाराजांनी कशा कशा गोंदवलेकर महाराजांच्या परीक्षा घेतल्या. कारण समर्पणाची टेस्ट होत असते ना.
तुम्हाला वाटतं की मी करतोय गुरुसाठी माझं समर्पण आहे म्हणून, पण तुमचं समर्पण कोणत्या डिग्रीचं आहे ते पण गुरु चेक करतात ना. हो, ते पूर्वी करायचे, 100 वर्षापूर्वी, आजही करतात. तो जर सत्यगुरु असेल त्याच्याकडनं बरोबर चेकिंग होत राहतं. तुम्ही गुरुला फार जास्ती बंडलबाजी नाही करू शकत. ओळखतो गुरु काय तुमच्या समर्पणाची काय डिग्री आहे, किती पर्सेंट, तो ओळखतो. तर करी सद्गुरूशी समर्पण. आणि आता हे समर्पण हा शब्द फार मोठा आहे आणि आता आपली वेळ झालेली आहे. तर समर्पणाच्या काही गोष्टी आपण गुरुशी समर्पण कसं करायचं आणि कशा गुरु जे आहे छोट्या छोट्या परीक्षा घेत असतात. तर उद्याचं आपलं प्रवचन आपण याच्यावरच ठेवूया, समर्पण या शब्दावरतीच ठेवूया. शिष्याचं आणि त्याच्या सद्गुरूला समर्पण कशा प्रकारे राहतं, गुरु कशा प्रकारे परीक्षा घेऊ शकतात, याविषयी थोडंसं आपण उद्या सुरुवात करू बोलायला. तर पुन्हा ही पूर्ण एकदा उभी वाचतो आणि मग आजचं प्रवचन इथे थांबवतो. आता तन मन धन करी सद्गुरूशी समर्पण, नाही तया विण अन्य दैवत जगी. हो, दुसरं दैवत नाही हो, गुरुशिवाय अन्य दैवत या जगामध्ये कोणतंच नाही. बाकी सगळे फोटो आहेत, बाकी सगळ्या मूर्त्या आहेत, बाकी सगळी नामं आहेत, बाकी सगळी रूपं आहेत, बाकी सगळ्या कल्पना आहेत, बाकी सगळी प्रतिभा आहे, बाकी सगळं काव्य आहे, बाकी सगळा विनोद आहे, बाकी सगळं संगीत आहे. वीणायाम रूप सौंदर्यम. त्या गुरुसारखा गुरुच आहे, गुरुसारखं अन्य दैवत नाही. आणि असं हे वारंवार 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 सांगतात पहा. तर याचा अर्थ उद्या आपण माहिती करून घेऊ आणि इथे आता थांबवतो. सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद.